चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत राम यांचा सामना करण्यासाठी फलंदाज आलेले आहेत कल्पेश आणि अजिंक्य. चला सामना तरी चालू करून घ्यायचा. वातावरणात बदल झालेला आहे. पुन्हा एकदा ढगाळ असं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर विनंती असणारे ताबडतोब सामन्याला सुरुवात करायची. पंच चला आणि बॉल एकच वेळ चेक करायचा आहे. पुन्हा जर बॉल चेक केला तर नक्कीच आपल्याला 2 रनांची पेनल्टी असणार आहे असा कमिटीचा निर्णय आहे. आता एकदा बॉल चेक केल्यानंतर आपण ही पूर्ण स्पर्धा होईपर्यंत आपण बॉल चेक करायचा नाहीये. आपल्या विनिंगमध्ये आपल्याला एकदाच बॉल चेक करायला चान्स असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज राम यांचा सामना करण्यासाठी अजिंक्य. स्ट्राईकला आहेत अजिंक्य, नॉन स्ट्राईकला आहेत कल्पेश. चला थोडासा क्षेत्ररक्षण लावताना चला त्वरित चालू करायचा सामना. विनंती असणार आहे. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम चेंडू असावा मला वाटतं. पहिला चेंडू न समजलेला चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलेला आहे पहिलाच राम यांनी. एक आयकॉन भूमिकेत अजिंक्य आणि कल्पेश. बघूया सुंदर असा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते बघूया, परंतु मला वाटतं वन बाउन्स चौकाराच्या मदतीने संघाचं खातं खोलते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते वन या चौकाराच्या मदतीने नक्की 4 या धावफलकावरती. आणि अजिंक्य यानं सुद्धा चौकाराच्या मदतीने आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राम यांचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा फलंदाज अजिंक्य. अतिशय रंगतदार असा सामना. सुंदर असा चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते बघूया. मला वाटतं थोडासा मिसफिल्ड होते आणि निश्चितच पुन्हा एकदा सलग दुसरा आलेला हा खणखणीत चौकार. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगावलेले आहेत. बघूया अजिंक्य यांना चौकाराचे हॅट्रिक नक्कीच असणार आहे. अतिशय सुरेख असा चेंडू मारलेला आहे. बघूया चला आपण पंच काय झाले बघायचे. चला बॅट घेऊन जायचे वाटतं. बॅट थोडीशी गेलेली आहे. चला पळायचं आहे, थोडंसं रनअप घ्यायचं आहे. चला बल्ली. मला वाटतं पहिलंच षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावफलकावरती. वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतोय अजिंक्य. सलग 2 चौकार लगावले आहेत. चला मदत करायची आहे. चला सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. चला पळायचं आहे बल्ली. तिकडेच गेला ओके धन्यवाद. मित्राला मदत कशी करायची असते त्याचं जिवंत उदाहरण बल्ली उर्फ संजय जाधव मैदानामध्ये बॅट घेऊन जाताना. चला त्वरित बॅट द्यायची आहे आणि आपण लगेचच आपल्या संघाचा ताबा घ्यायचा आहे. संजय जाधव. चालू सामना जाधववाडी वर्सेस अकोले. 3 षटकांचा सामना आहे. मला वाटतं पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोचते 8 या धावफलकावरती. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला होता. नंतर सलगच्या 2 चेंडूवरती सलग 2 चौकार लगावले आहेत. बघूया हॅट्रिकचा चान्स असणार आहे फलंदाज अजिंक्य यांना. सुंदर असा चेंडू मारलेला चेंडू हवेत आहे. बघूया निश्चित मला वाटतं षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावफलकावरती. अतिशय घनघाती फलंदाज पहिल्याच
मला वाटतं पाठीमागच्या सत्रामध्ये जरी झेलबाद झाले असले तरी नक्कीच या सत्रामध्ये एक उत्कृष्ट अशी खेळी करताना आपल्या संघासाठी अजिंक्य पुंडील चेंडू राम यांचा सुंदर असा चेंडू मारलेला आहे. पुन्हा एकदा चेंडूवरती घनघाती प्रहार केलेला आहे आणि मला वाटतं पंचाने हा षटकार घोषित केलेला आहे. नक्कीच या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावफलकावरती. अजूनही मला वाटतं पहिल्या षटकातील एक चेंडू बाकी आहे. चेंडू द्यायचा आहे, चला पटकन. नवीन चेंडू द्यायचा, चला नवीन चेंडू द्यायचा आहे बरं का. 1 मिनिट पंच. मला वाटतं पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. अजून उर्वरित 1 चेंडू बाकी आहे. तत्पूर्वी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावफलकावरती. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतो एक आयकॉन फलंदाज अजिंक्य. पुन्हा एकदा राम यांचा सुंदर असा घनघाती प्रहार आणि मला वाटतं बघूया पुन्हा एकदा अजिंक्यांच्या बॅटमधून निघालेला सलगचा 3रा षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाचं षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावफलकावरती. अतिशय सुरेख अशी फलंदाजी 5 चेंडूमध्ये 26 या धावसंख्येवरती खेळी करतोय अजिंक्य. पहिल्या 2 चेंडूवरती सलग 2 चौकार आणि सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगवलेले आहेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत अकोले संघाकडून श्रेयस. चला ताबडतोब सामना चालू करायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन आला. चला टाइमचं बंधन असणार बरं का, वेळेचं बंधन आहे. त्वरित सामना चालू करायचा. चला जाधववाडी संघ, चला कल्पेश सर आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलेले आहेत. एक जाधववाडी संघाकडून आयकॉनच्या भूमिकेत कल्पेशचा जर विचार केला तर कल्पेश सुद्धा एक अतिशय विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची सुद्धा ओळख आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करताना श्रेयस यांचा सामना करणारे ते आयकॉन फलंदाज कल्पेश. पहिला चेंडू श्रेयस यांचा अप्रतिम चेंडू खेळून काढला. चेंडू मात्र हवेत आहे आणि चेंडू ऑफसाईडच्या दिशेने लगावलेला हा खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 32-32. जर मला तर वाटते अशी जर खेळी केली तर नक्कीच आपला संघ एक मोठी धावसंख्या उभी करू शकतो. पुढील चेंडू श्रेयस यांचा. पुन्हा एकदा सामना करणार आहेत कल्पेश. सुंदर असा चेंडू, मला वाटतं मिसफिल्ड होते. बघूया, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मात्र अजूनही सापडलेला नसावं. तत्पूर्वी अतिशय सुरेख अशा 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं आत्ताच्या या पंच बायच्या स्वरूपातल्या 3 धावांना ओके. 3 धावा लेग बायच्या स्वरूपात आलेल्या ह्या 3 धावा. अतिशय सुंदर असं फलंदाजीचं काम चालू आहे. दोन्ही आयकॉन अजिंक्य एकीकडे तर एकीकडे कल्पेश. पुन्हा एकदा स्ट्राईकला अजिंक्य. सुंदर असा चेंडू मारलेला. चेंडू मात्र हवेत आहे. बघूया हवेचा आसरा घेत चेंडू आतमध्ये येतोय का. आणि अप्रतिम पंचांनी घोषित केलेला हा खणखणीत षटकार. मला वाटतं शेवटचे 5 चेंडू खेळले. सलग 4 षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 41. अजिंक्य वैयक्तिक 7 चेंडू 32 धावांवरती खेळी करतायत आपल्या संघासाठी. मला वाटतं पहिला चेंडू डॉट खेळला होता. परत सलगचे 6 चेंडू खेळले. 4 षटकार आणि 2 चौकार लगवलेले आहेत अजिंक्य याने. पुन्हा एकदा श्रेयस. सुंदर असा चेंडू मारला. चेंडू मात्र हवेत आहे. मला वाटतं बघूया, स्वतः क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. गोलंदाज स्वतः आपल्या झेल टिपतायत आणि
अजिंक्यांची पारी समाप्त होते. वैयक्तिक 32 धावफलकावरती अजिंक्य बाद होऊन पॅव्हलिनच्या दिशेने पुन्हा एकदा अजिंक्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज. चला फलंदाजाचं नाव सांगायचंय. अजय जाधव. अजिंक्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अजय. चला ताबडतोब यायचंय. अजय विनंती. चला ताबडतोब यायचं आहे. पंच सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. चला अजय रनअप घ्यायचा आहे बरं का. प्लीज विनंती आपल्याला रनअप घ्यायचा आहे. अतिशय सुंदर असे गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. मला वाटतं दुसरा चेंडूवरती थोडासा मिस फील्ड 3 धावा दिल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करताना एक विस्फोटक फलंदाज अजिंक्यांना बाद केले श्रेयश यांनी. सुंदर असा चेंडू, मला वाटतं निर्धाव चेंडू, अप्रतिम चेंडू. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना अकोला संघ. अतिशय सुंदर अशी खेळी करून मला वाटतं वैयक्तिक 32 धावा करून अजिंक्य बाद झालेले आहेत. अजिंक्यांची जागा भरून काढण्यासाठी अजय. सुंदर असा चेंडू मारलेला चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. झेल मिस होते. तत्पूर्वी बघूया एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि बघूया आणि मला वाटतं नक्कीच अजय धावबाद झालेले आहेत. आत्ताची एकच धाव, या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या धावफलकावरती. मला वाटतं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाधववाडी ब संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या धावफलकावरती. शिवसाई क्रिकेट क्लब जाधववाडी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आलेत मच्छिंद्र. चला टीम मीटिंग घ्यायची नाही बरं का. चला गोलंदाजी मार्कवरती आलेत मच्छिंद्र आणि अजय यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेले आहेत किरण. त्या बाईकचा आरसा खाली घ्यायचा आहे बरं का. पाठीमागे जी स्कूटी लागली ना तिचा आरसा खाली घ्यायचा आहे. चला अजिंक्य यांचा पहिला चेंडू. बॉल टाकते टाइम कोणी बोलायचं नाही बरं का, विनंती असणार आहे. अजिंक्य यांचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा कल्पेश. सुंदर असा चेंडू मारलेला आहे. बघूया आणि मला वाटतं हा नक्कीच खरपोस समाचार घेतला असावा. या चेंडूवरती लगावलेला हा खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावफलकावरती. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतोय कल्पेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मच्छिंद्र. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि मला वाटतं कल्पेशांना कल्पेशांना न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही या चेंडूवरती. पुन्हा एकदा मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवरती. मच्छिंद्र यांचा सामना करणार आहेत कल्पेश. सुंदर असा चेंडू मारलेला आहे. बघूया काय होते. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि मिस अंडरस्टँडिंग. मला वाटतं नक्कीच 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट किरण. अतिशय उत्कृष्ट अशी रनिंग. मला वाटतं या 2 धावेने संघाचं अर्धशतक पूर्ण होते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. अर्धशतक पूर्ण शिवसाई क्रिकेट क्लब जाधववाडी या संघाचं. सुंदर असा चेंडू मारलेला आहे. बघूया काय होतं. नक्कीच मला वाटतं अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. बघूया 2 चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागणार आहे कल्पेश यांना. आपल्या संघाचं नक्कीच अर्धशतक पूर्ण झालेलं आहे.
सुंदर असा चेंडू, चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू मला वाटतं जाते डायरेक्ट हिट, षटकार. अतिशय सुरेख अशी खेळी केली. मला वाटतं 5 चेंडू 20 या धावसंख्येवरती कल्पेश वैयक्तिक 5 चेंडू आणि 20 या धावसंख्ये 7 चेंडू 20 या धावसंख्येवरती खेळतायत कल्पेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. मच्छिंद्र शेवटचा चेंडू. नक्कीच सुंदर असा चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, बघूया. आणि मला वाटतं अप्रतिम झेल टिपला जातोय आणि कल्पेश यांची पारी समाप्त होते. आणि मला वाटतं षटक समाप्त होतंय. विजयासाठी 18 चेंडू, अकोले संघाला जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 57 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. चला, उत्कृष्ट सामना, रंगतदार सामना. मला वाटतं शिवशाही क्रिकेट क्लब जाधववाडी वर्सेस अकोले. चला, अकोले संघ आपली सलामी जोडी पाठवून द्यायची आहे आणि जाधववाडी संघ एका लाईनअपमध्ये यायचा आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चालू सामन्यासाठी आपल्याला उत्कृष्ट असे पंच लाभलेले आहेत. रविकांत चव्हाण एक सातारा जिल्ह्यातील एक नामांकित अंपायर म्हणून त्यांची भूमिका असते आणि त्यांच्या जोडीला एक आमच्या चिलेवाडी गावचे सुपुत्र बाळू गायकवाड, जुन्याने जाणतेक उत्कृष्ट पंच चालू सामन्यासाठी लाभलेले. चला, एका लाईनअप मध्ये यायचं आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असणार आहे. चला, एक दिग्गज आयकॉन मला वाटतं जाधववाडी या संघामध्ये अजिंक्य आणि जिंकण्यासाठी समीकरण आहे 18 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता अकोले संघाला जिंकण्यासाठी. चला, पंच सामना तरी चालू करून घ्यायचा आहे. चला, सलामी जोडी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि आपला एक अतिरिक्त खेळाडू तो पाठवून द्यायचा आहे. चला, विनंती आहे स्कोर बोर्डला आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा आहे. बघूया गोलंदाज. चला, विनर संघ, दोन्ही संघाचे संघनायकांनी इथं हजर राहायचे बरं का. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथं हजर राहायचं आहे. चला, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्रथमच गोलंदाजीसाठी अजिंक्य. पुन्हा एकदा शिवशाही क्रिकेट क्लब जाधववाडी या संघाकडून प्रथमच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय आयकॉन गोलंदाज अजिंक्य आणि प्रथमच फलंदाजी साठी अकोले संघाकडून स्ट्राईकला आहेत पप्पू आणि न स्ट्राईकला असणार आहेत प्रमोद. एक उत्कृष्ट म्हणून अकोले संघाकडे पाहावं तेवढं कमीच आहे. शांत आणि संयम म्हणून या संघाकडे पाहिलं जातंय. अतिशय संयमी खेळाडू आहेत या संघाकडे. अकोले या संघाकडे वाद, कोणताही विवाद नाही. हा स्ट्राईक वरती आहेत पप्पू आणि स्ट्राईकला आहेत प्रमोद. पहिला चेंडू अजिंक्य यांचा सामना करणार आहेत पप्पू. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू खेळून काढला. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. मला वाटतं कॅच गया तो मॅच गया. पहिला चेंडूवरती अप्रतिम झेल होता परंतु जीवदान मिळालेलं आहे पप्पू यांना. बघूया जीवदानाचा फायदा नक्कीच पप्पू घेऊ शकतायत का आपल्या संघासाठी, कारण जितकंच सोपं तितकंच अवघड असं समीकरण आहे. या 4 धावीने संघाचं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धाव फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य. सुंदर असा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु अप्रतिम चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलेला आहे अजिंक्य. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत अजिंक्य. अजिंक्यांचा सामना करणार आहेत पप्पू.
सुंदर असा चेंडू, चेंडू मात्र हवेत आहे. चेंडूवरती अजय स्वतः येतोय, पुन्हा एकदा झेल मिस होते. थोडासा ऊन असल्यामुळं चेंडू दिसण्यास नक्कीच अडचणीत आहे आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते बिन बाद 6 या धावफलकावरती. चला पंच सामना चालू करायचा, वेळेचं बंधन असणार आहे. थोडंसं वातावरणात बदल होत आहे. आपला आजचा हा अंतिम दिवस आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य. चला विनर विनर संघ ताबडतोब इथं हजर राहायचंय आपण बरं का. सुंदर असा चेंडू मारलाय, चेंडू हवेत आहे. सोमनाथ चेंडूवरती येत आहेत, बघूया काय होतंय. आणि मला वाटतं अप्रतिम झेल टिपलेला आहे सोमनाथ यांनी. ओके, अप्रतिम झेल टिपलेला आहे आमच्या सोमनाथ पवार यांनी. धन्यवाद. चला मला वाटतं पप्पू यांची पारी समाप्त होते. पप्पू यांची जागा भरून काढण्यासाठी अकोले संघाकडून पुन्हा एकदा फलंदाज राम. मैदानाचा ताबा घेताना राम. चला राम, पाय उचलायचेत. चला गती घ्यायची आहे थोडीशी. अप्रतिम षटक चालू आहे. अजिंक्यांचं पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता, पुन्हा दुसरा चेंडू डॉट टाकला होता. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा नक्कीच झेल थोडासा मिस झाला होता, परंतु चौथ्या चेंडूवरती झेल बाद केलेला आहे पप्पू यांना. चला विनर विनर संघाचे संघनायक इथं हजर राहायचे बरं का. चला एका संघाचा संघनायक इथं पोचलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकलेला आहे. मला वाटतं अप्रतिम चेंडू, राम यांना न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू. पहिलं षटक प्रगतीपथावरती वसई संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. चला डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडी पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू खेळून काढण्याच्या नादात पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. मला वाटतं निर्धाव स्वरूपाचा चेंडू षटक समाप्त होते. चला डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडी संघाचे संघनायक ताबडतोब हजर राहायचे आपल्या या ठिकाणी. मयंक बाब्या 11 संघ वसई संघाचं कर्णधार या ठिकाणी हजर झालेले आहेत. आणि मला वाटतं डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी संघाचे संघनायक सुद्धा या ठिकाणी हजर झालेत. तर विनंती असणाऱ्या आयोजन कमिटीला ताबडतोब टॉस घ्यायचा आहे. चला आयोजक, पुढील चेंडू प्रथमच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर. सागर यांचा पहिला चेंडू, चेंडूला मान सन्मान दिला आणि मला वाटतं 1 बाउन्स पंचांनी घोषित केलेला हा चौकार. चला बबलू, चला डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी वर्सेस मयंक बाब्या. कॅमेरामॅन मयंक बाब्या 11 वसई संघाचा या ठिकाणी टॉस केला जातोय. आणि कोण टॉस जिंकले? मला वाटतं मयंक बाब्या 11 संघ टॉस जिंकलेला आहे. चला आपला त्वरित निर्णय द्यायचा आहे बरं का. पुढील चेंडू सागर यांचा सुंदर असा चेंडू मारला, चेंडू हवेत आहे आणि मला वाटतं तिथं आमचे सहकारी समालोचक मित्र अजय जाधव कोणतीही चूक करत नाही, अप्रतिम झेल टिपले आणि मला वाटतं प्रमोद यांची पारी समाप्त होते. प्रमोद यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज गणेश. गणेश बघूया, गणेश मला वाटतं मयंक बाब्या 11 वसई संघानं प्रथमच फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तरी डिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी संघ आपण आपले आकला फलंदाज घेऊन आपल्या बाजूला उभं राहायचं आहे. पुढील चेंडू सागर यांचा, पुन्हा एकदा सामना करणारे लेफ्ट हँड बॅट्समन गणेश. सागर यांचा पुढील चेंडू सामना करणार आहेत गणेश. वाऱ्याचा वेग आहे, बघूया वाऱ्याच्या वेगाचा फायदा घेतात का. मला वाटतं निर्धाव चेंडू, सलगचा तिसरा चेंडू, निर्धाव चेंडू टाकलेला आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आपल्या संघाकडून सागर.
अप्रतिम चेंडू मारलेला चेंडू हवे ते बघूया. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी मला वाटतं एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा निश्चितच प्रयत्न केला जातोय. अजिंक्य चेंडूवरती येतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं जातंय. वन शॉट. आताची एकच धावा आहे. धन्यवाद पंच. एक उत्कृष्ट आणि नावाजलेले पंच आमचे सातारा जिल्ह्यातील रविकांत चव्हाण सर आणि त्यांच्या सोबतीला बाळू गायकवाड. पुढील चेंडू सागर यांचा सामना करणारे गणेश. अप्रतिम चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक बल्ली उर्फ संजय चेंडूवरती येतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाते आणि या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावफलकावरती. 2 बाद 12. वय दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करणारे राम राम राम. 7 चेंडू 45 धावांची आवश्यकता. अकोले संघाला जिंकण्यासाठी सुंदर असा चेंडू मारलेला आहे. चेंडूवरती अजय येतोय. मला वाटतं निश्चितच एक धाव पूर्ण केली जाते आणि षटक समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अकोले संघाची वाढती धावसंख्या 2 बाद 13 या धावफलकावरती. उर्वरित समीकरण 6 चेंडू 44 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत. एक उत्कृष्ट आणि नामांकित गोलंदाज ऋषिकेश. बघूया ऋषिकेश यांचा सामना करणार आहेत राम. पहिला चेंडू मला वाटतं थोडासा दिशाभूल चेंडू असावा. पहिला चेंडू वाईट चेंडू टाकलेला आहे ऋषिकेश यांनी. या अतिरिक्त एका धावेने संघाची वाढती धावसंख्या 14. विनंती असणारे थोडस बाहेर उभं राहायचंय. मयंक 11 थोडं पाठीमागं सरा खाली बसायचंय. मैदानाचा ताबा घ्या. खाली बसून आपण बाउंड्री लाईनअपच्या बाहेर बसा. मला वाटतं नक्कीच दुसरा चेंडू सुद्धा वाईट चेंडू टाकलेला असावा. चला ऋषी यांचा पुढील चेंडू सामना करणारे राम. अप्रतिम चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुरेख असा चेंडू टाकलेला आहे. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी ऋषी यांच्याकडून. मला वाटतं हा सामना आता शिवसाई क्रिकेट क्लब जाधववाडी या संघाच्या बाजूने झुकलेला आहे. पुढील चेंडू अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू. गणेश यांना न समजलेला चेंडू आहे. राम यांना न समजलेला चेंडू आहे. चला ताबडतोब चेंडू टाकायचा. चला ऋषिक थोडस स्पीडअप ठेवायचा आहे. सुंदर असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. निश्चितच वाईट चेंडू टाकलेला आहे. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोचते 16 या धावफलकावरती. अजूनही उर्वरित समीकरण आहे 4 चेंडू 41 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी अकोले संघाला सुंदर असा चेंडू मारलाय. चेंडू मात्र हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक बल्ली उर्फ संजय चेंडूवरती येतोय आणि निश्चित सुंदर असा झेल टिपला जातोय. आणि मला वाटतं राम यांची पारी समाप्त. राम यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पवन. आपकी बार पवन. बघूया पवन. चला स्पीड घ्यायचा आहे. उर्वरित फक्त 3 चेंडूंचा खेळ उरलेला आहे. या ठिकाणी आमचे परम मित्र चिलेवाडी गावचे सुपुत्र लालासो साळुंखे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष असं स्वागत. पुन्हा एकदा मला वाटतं वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावफलकावरती. थोडंसं गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु वाईट चेंडूंचा जास्त मारा केला जातो ऋषी यांच्याकडून. हाच जर सामना अटीतटीचा असता तर नक्कीच या सामन्यामध्ये रंगत
निर्माण झाले असते. सुंदर असा चेंडू खेळून काढलेला आहे. चेंडूवरती सोमनाथ येतोय, बघूया. तत्पूर्वी निश्चितच एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावफलकावरती. 2 चेंडू 39 धावांची आवश्यकता अकोले संघाला. बघूया, चला ऋषी यांचा पुढील चेंडू. चला स्पीडअप घ्यायचा आहे आपल्याला, आजचा अंतिम दिवस आहे, स्पीडअप घ्यायचा आहे, विनंती असणार आहे. सुंदर असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि मला वाटतं पुन्हा एकदा वाईट चेंडू. मला वाटतं आतापर्यंत 9 चेंडू टाकलेले आहेत आणि 9 चेंडू मध्ये मला वाटतं 5 चेंडू वाईट टाकलेत. मला वाटतं अजूनही एक चेंडू वाईट टाकला तर अख्खी ओव्हर वाईट टाकली. सुंदर असा चेंडू खेळून काढलेला आहे, बघूया. मला वाटतं निर्धाव चेंडू. छोटा भाऊ थोडासा मोठ्या भावाला काहीतरी सांगतोय. मला वाटतं आजच्या दिवसातील सर्वात मोठी ओव्हर म्हणून ही ओव्हर घोषित केली जाईल. पुढील चेंडू ऋषी यांचा. सुंदर असा चेंडू मारला. चेंडू मात्र मला वाटतं डायरेक्ट हिट, षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 25-25 या धावफलकावरती. मला वाटतं शिवसाई क्रिकेट क्लब जाधववाडी संघ जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला बिंगडॉन क्रिकेट क्लब जाधववाडी संघ, चला आपल्या आयकॉन या ठिकाणी हजर झाले तर विनंती असणार एका लाईनअप मध्ये सर्वांनी चेअरअप करायचं आहे. चला ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वातावरणात बदल